वरुशी संघाने ज्ञानफीठ जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय मुकवली या संघाला फलंदाजी करण्यासाठी. शंकर फक्त बसून तर राहा तिथे, बसून राहा म्हणलं तिथं. दीपक आणि कोण आहे? दीपेश आहे ना? राहुल. दीपक आणि राहुल. दीपेश वर जाणार आहे का? अरे बॉल दिला ना हे विजया. अरे त्याची बॅग तिथं आहे, तिथं पायाखाली तिकडं तिकडं पुढं पुढं पुढच्या याच्या खाली बघ हे बारकी बॉलर किशोर. स्ट्राईकला ते आता दोघातला कोण जातोय? दीपक आणि कोण आहे तो? राहुल. दीपक आणि राहुल आहे. आता स्ट्राईकला कोण जातोय ते माहित नाही. मॅचला सुरुवात करायची. स्ट्राइक एंडला पाहतोय आपण दीपक, नॉन स्ट्राइक एंडला राहुल, गोलंदाजी मार्क वरती किशोर. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या शतकातील. यावेळी फटका हवेमध्ये, चेंडू चाललाय सीमारेषा पार, येतोय षटकार. हनगसक्य पहिली बारी, लागला तर लय बारी. 6 धावा पहिल्या चेंडूवरती. श्री गणेश केलाय मुकवली या संघाने 6 धावेंनी. स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत 6 पहिल्या चेंडूवरती. किशोर वरती चढवलाय हल्ला. चांगली फलंदाजी दीपकच्या बॅट मधून पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला फटका हवेमध्ये आहे. यावेळी झेलची संधी आहे आणि यावेळेला मात्र विकेटचा पतंग. गोलंदाज सांगून देतोय एक तेरी तो एक मेरी. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार मारलेला, आधी दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटचा पतंग. चांगली गोलंदाजी. दीपकला मात्र जावं लागतंय वाघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मुकवली या संघाकडून भूषण. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागतायत 6 धावा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॅकअप देईल तोपर्यंत धावा मिळतायत 1.
चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल किशोर या गोलंदाजाची. स्ट्राईक एंडला आता आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. पुढचा चेंडू राहुल साठी. या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी धावा मिळतील 1. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल किशोरची आतापर्यंत. यावेळी मिडॉनच्या दिशेने हा फटका. थोडस क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी. 1 धाव मिळते या चेंडूवरती देखील. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली किशोरच्या गोलंदाजीमध्ये. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 गडी बाद पाहायला मिळतोय. कुठेतरी मुकवली संघाची धावसंख्या मात्र कमी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती आता आपल्याला पाहायला मिळतोय अजय. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं घेऊन आलाय तो अजय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय राहुल. अजय टू राहुल अशी बॅटल पाहायला मिळते. पहिला चेंडू अजयचा. पहिला चेंडू फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. या वेळेला विकेटचा पतंग. पहिल्या चेंडूवरती मात्र आपलं विकेटने खातं खोलतोय अजय हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती मात्र आपल्याला विकेट पाहायला मिळाली. ऋतिक मात्र मैदानाच्या आतमध्ये जाता पाहायला मिळतोय. आणि राहुलला मात्र परतावं लागतंय डगआउट मध्ये. कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अजयची. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी विकेट प्राप्त केली या गोलंदाजाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढचा चेंडू अजयचा ऋतिक साठी. पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी बघावी लागेल. कुठेतरी ऋतिकला मात्र पकडून ठेवले. मोठे फटके अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. कमबॅक होईल का बुकवली या संघाची? पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय षटकार. पुण्याचा गणपती दगडूशेठ आणि बॉल घेतोय बाउंड्री लाईनची भेट.
धावा लागता येतं स्कोरबोर्ड वरती 15 या आकड्यावरती. मोठा फटका आलाय ऋतिकच्या बॅट मधून. कुठेतरी अजय वरती हल्ला करताना मात्र आपल्याला पाहायला मिळते ऋतिक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजयचा. यावेळी मात्र स्लोवर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळालेला. चांगली गोलंदाजी फसवलं यावेळेला ऋतिकला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहायला मिळतोय अजयचा ऋतिकसाठी. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय बॅटची लीडिंग एज घेऊन डी झोन या क्षेत्रामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. स्कोरबोर्ड वरती धावा लागता येतं. सतरा 17 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक संघाचं तिसरं षटक वैयक्तिक. पहिलं षटक अमित मात्र गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू भूषणसाठी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथे मात्र थोडी मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होता येतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावा लागता येतं स्कोरबोर्ड वरती 19 धावा. पुढचा चेंडू पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगलाय. चेंडू चाललाय 6 धाव्यांसाठी. कुठेतरी धावसंख्या मात्र आता वाढतात आपल्याला पाहायला मिळते. धावा लागता येतं स्कोरबोर्ड वरती 25 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. चांगली फलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण यावेळी स्वतःला बीट करून घेतोय भूषण हा फलंदाज. कुठेतरी कमबॅक करावं लागेल अमित या गोलंदाजाला. पुन्हा एकदा पाहूयात पुढचा चेंडू. या वेळेला मात्र पाहायला मिळतोय चांगला चेंडू. थोडासा बॅटची लीडिंग एज घेऊन चाललाय डी झोन या क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते या चेंडूवरती. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये होईल वाढ. स्कोरबोर्ड वरती धावा लागता येत 26 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये. स्कोरबोर्ड वरती धावा लागता येतं 28 धावा 2 गडी बाद. चौथं षटक पाहायला मिळते. ह्यांच्यात जिंकल दोन ती पहिला वर गेला नाही ती गेले ना वर ती वर नाही त्याच्यातनं जाईल तो चांगली येते ना बांधले वर पण आहे ना
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भूषण. शिवम आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय शिवम. कुठेतरी शिवमच्या वडिलांच्या चेहऱ्यावरती एक स्माइल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव येते या चेंडूवरती. पहिला चेंडू, चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. स्कोरबोर्ड वरती धावा लागता येते 29. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगला स्पेस आपल्याला पाहायला मिळतोय. तितकाच चांगला रनअप. एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका मारायचा होता, पण इथे बॅटची लिडिंग एज घेऊन चाललंय. पुन्हा एकदा घोशिंकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक धाव मिळेल. 180 डिग्रीचा हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. शिवम मात्र गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. 1 बाउन्स. तिथे क्षेत्ररक्षक आहे. इथे मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली. तीन धाबा येतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला भूषण पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवमचा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बीट केला या फलंदाजाला. यावेळेला रनआउट झालाय हा फलंदाज. धावचीत बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला भूषण पाहायला मिळतोय. धावा लागतायत स्कोरबोर्ड वरती 34. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडू. एक विकेट येईल का? यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. शिवम वरती चढवलाय हल्ला. 6 धावा मिळतात या चेंडूवरती. वा, काय फटका होता. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावा लागतायत स्कोरबोर्ड वरती 40. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. या वेळेला रनआउटची संधी. आधी 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. 42 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचं षटक. 4 ओव्हरची होती समाप्ती. स्कोरबोर्ड वरती लागतायत धावा. धावा लागतायत 42. आधी लक्ष असेल 43 धाव्यांचं. 24 चेंडू 43 धावा. भरून ठेवले तो रे किती.
वरोशी संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. बेस्ट बॉलर काय कूलर का सायकल? निलेशच आहे का? स्पीड अप करा. स्ट्राइक गेनला आपण पाहतोय अजय, नॉन स्ट्राइक गेनला किशोर, गोलंदाजी मार्क वरती निलेश. पहिलं षटक. पॉवर प्लेचं षटक निलेश घेऊन येतोय. स्ट्राइक गेनला अजय. पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. अजयनं केलाय प्रहार. धावे बीत आहेत 4. संघाचा श्री गणेश होतोय 4 धावे दी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. कुठेतरी हल्ला केला या निलेश या फलंदाजावर गोलंदाजावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. पुढचा चेंडू. फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले अजयच्या बॅट मधून. आता मात्र अजयला तुम्ही हे चेंडू टाकू शकत नाही. स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत बिनगडी बाद 8 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल आपल्या वरुशी संघाचे फलंदाजाकडून. यावेळी फुलचा फटका पॉवरफुल. चेंडू चाललाय पुन्हा एकदा
सीमा रेषा पार येतोय चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाले. चौकारांची हॅट्रिक मात्र मारली आहे अजय या फलंदाजाने. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल वर्षीच्या या फलंदाजांकडून. बॉलरला मात्र प्रेशर मध्ये टाकलंय. बॅक टू बॅक 3 चौकार मारल्यानंतर पुढचा चेंडू चौथा चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून मारलेला हा फटका. चेंडू जाईल पुन्हा एकदा 4 धाब्यांसाठी. 4 चौकार मारले. स्कोर बोर्ड वरती धावा लागले तर 12 माफ करा 16. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल 6 धाब्यांसाठी. 6 धावा. सामना पूर्णपणे खुल्ला गेला या फलंदाजानं. अजय या नावाचा दणका आधी बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा लागतायत स्कोर बोर्ड वरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 22. या वेळेला मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव येते या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात. धावा लागता इथं स्कोर बोर्ड वरती 23 धावा पहिल्या षटकामध्ये. आता जर 1 चौकार किंवा 1 षटकार आला असता तर पूर्ण 6 चेंडू बाउंड्री लगत झाले असते. बसून 6 ऑफसाईडला गोलंदाजी मार्ग वरती वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक दीपक या गोलंदाजाचं. स्ट्राईक इनला अजय ज्याने मात्र पहिल्या बॉलरची मात्र 5 चेंडूवरती बाउंड्री लगत बॉल ट्रॅव्हल केलेले तोच मात्र स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र स्ट्राईक इनला पाहतोय आपण किशोर या फलंदाजाला संघाचा कर्णधार. सतरा चेंडू 19 धाव्यांची गरज. चांगला फटका पाहायला मिळतो किशोरच्या बॅट मधून. इथे मात्र मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा मात्र पाहायला मिळते किशोरच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती मात्र किशोरनी चौकार मारलेला आहे. गच्चार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपकचा
पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, शेवटचे 3 चेंडू या षटकातील. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. 3 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. ओव्हर थ्रो ची 1 धाव. तीन धावा मिळतील या चेंडूवरती. धावा लागतायत स्कोर बोर्ड वरती. 31 धावा. 14 चेंडू 12 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. फटका हवेत आहे, चेंडू जाईल. दोन क्षेत्ररक्षक या वेळेला मात्र कॅच ड्रॉप झाले. दोन धावा मिळतात या चेंडूवरती. कुठेतरी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना चांगला स्कोर पाहायला मिळालेला 42 धाव्यांचा. लक्ष्य होतं 43 धाव्यांचं. पहिल्या षटकामध्ये मात्र 23 धावा आल्यात. दुसरा षटक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धाव होतेत कंप्लीट. तीन धावा मिळतात या चेंडूवरती. ओव्हर थ्रोच्या 1 असं आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा. स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत 36 धावा. 7 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 7 धावा. 36 झालेत. आज 36 झाले. गोलंदाजी मार्गवरती महेश पाहिजे. आधी या वेळेला महेशला मात्र स्वागत केलंय षटकाराने. शेवटचा 1 धाव पाहिजे असेल वर्षी या संघाला. एका धावेची गरज. महेंद्र सिंग धोनी स्टाईल षटकार मारतायत का? या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल 4 धावेसाठी. चौकार. आणि जिंकलेल्या टीमचं अभिनंदन. हारलेल्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. टॉस घ्या था. कोण गेले? बामगर आणि वरोशीबळ. बामगर 11 वर्सेस वरोशीबळ या दोन्ही संघांची लढत मात्र आता होईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या मंचावरती यायचंय.